आदित्य रवींद्र परब हे आपल्या दुचाकीवरून जात असताना रात्री 11 वाजताच्या सुमारास भल्या मोठ्या गव्या रेड्याने हल्ला केला आणि त्यात ते गंभीर जखमी झाले। सावंतवाडी तालुक्यात सध्या गव्या रेड्याने उच्छाद मांडला आहे। दिवस रात्र मानव वस्तीत रस्त्यावर वाहनधारकांच्या अंगावर येत आहेत। माडखोल धुरीवाडी येथील कुमार आदित्य रवींद्र परब हे रात्री 11च्या सुमारास माडखोल येथे जात असता माडखोल येथील विटी कॉलेज येथे आले असता एक भला मोठा गवा रेडा त्यांच्या दुचाकी समोर आला आणि त्यांच्यावर हल्ला केला। दुचाकी धडक देत आदित्य त्यांना तर चक्क शिंगावर घेऊन आपटले। त्यात त्यांचा उजवा पाय पूर्ण निकामी झाला। माडखोल येथील सामाजिक कार्यकर्ते अमित राऊळ, शैलेश माडखोलकर, अरविंद परब, प्रशांत देगवकर यांनी त्याला गाडीतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुडी येथे नेण्यात आले। कुमार आदित्य हा कोळगाव येथील ITI कॉलेज शिकत आहे। पंकज मळे, जनशक्ती, सावंतवाडी। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।